बघा इतका पसारा विरूने मांडून ठेवलेला आहे. आता एवढा सगळा उचलायचा आहे. अर्धा दिवस तर पूर्ण किचन मध्ये जातो पूर्ण साफसफाई वगैरे करण्यात. हॅलो हाय नमस्ते. तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर एनके क्रिएशन आणि आयडियाज मध्ये तुम्हाला स्वागत आहे. तर आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवलेला आहे. तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं घरात असल्यावरती पूर्ण दिवस हा आपला कामामध्ये जातो. इतका म्हणजे काय की पूर्ण आपला दिवस हा पूर्ण इतका बिझी जातो. पूर्ण बिझी शेड्यूल असतो आपला की मुलाला. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच मी सांगणार आहे की बघू शकता लहान मुलं असल्यावरती आपली किती म्हणजे कामाची घाई झालेली असते. एकतर ते झोपले की आपल्याला असं वाटतं की मी कोणतं काम करू आणि कोणतं नाही. आणि झटपट लहान लेकरं झोपले की आपण कामाला लागतो. अगदी जोमाने लागतो कारण की ते उठण्याच्या आधी आपल्याला पूर्ण कामं अशी कंप्लीट करावी लागतात. तर उन्हाळा आलेला आहे आणि गरमी आलेली आहे म्हटल्यावरती ऑब्व्हियसली कॉटनचे कपडे वगैरे आपल्याला असायलाच हवेत. तर म्हटलं त्याला थोडेसे कपडे घ्यावे कारण की खरेदी करूया आणि त्याला शूज वगैरे पण घ्यायचे कारण की आधीचे शूज आहे त्याला खूप छोटे व्हायला लागलेले आहेत. तर म्हटलं एक दोन छान असे त्याला डेली यूजसाठी वगैरे शूज घेऊन यावे. तर मस्तपैकी जायचे आहे. तर चला पटापट घरातली आधी कामं आवरून घेते. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे घरामधलं सगळ्यात सर्वप्रथम किचन आवरणं. दिवसभर आपला अर्धा दिवस तर हा पूर्ण किचनमध्ये जातो कारण की जेवण वगैरे बनवणं, भांडी घासणं, किचनमधला पसारा वगैरे. आणि आमचा विरू इतका नटखट आहे बापरे की तुम्हाला माहिती आहे सगळे भांडे जेवढे खाली डबे वगैरे आहेत ते त्याला हाताला येतात ना, त्याच्यामुळे तो सगळे बाहेर घेऊन हॉलमध्ये वगैरे घेत असतो. अक्षरशः कधी कधी त्याच्यामधले धान्य वगैरे सांडून सुद्धा तो पसारा मांडत असतो. असं तो नटखट आहे. तर बघा सगळीकडे पसारा झालेला आहे. इतकं सारे तो भांडे वगैरे काढतो. इकडे फेक तिकडे फेक डबे सगळं. मग तो झोपल्यावरती सगळं व्यवस्थित ठेवून घ्यावं लागतं मला. तर मस्तपैकी आधी बघा भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत आणि थोडेसे राहिलेले आहेत ते घासून घेत आहे. आज काय जेवणाचं एवढं काही बेत नव्हता कारण आज संकष्टी होती त्याच्यामुळे काय फराळाचंच वगैरे बनवायचं होतं. तर छान असं सगळं बनवून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी पहिले आधी म्हटलं किचन आवरून घेते, व्यवस्थित सगळं साफसफाई करून घेते कारण की 4-5 दिवस आईकडे होते त्याच्यामुळे थोडीशी धूळ वगैरे पडली होती. त्याच्यामुळे म्हटलं आधी किचनची साफसफाई पूर्ण झालीच पाहिजे व्यवस्थितपणे. तर छान असं पुसून घेत आहे कारण की विरू उठला ना तो काहीच करू देत नाही. पूर्ण त्याच्या मागेच माझा पूर्ण दिवस जातो. आणि किचन स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं कारण की काय असतं आपण पीठ वगैरे पडलेलं असलं ना त्याच्याने लगेच आपल्याकडे कॉक्रोच वगैरे होण्याचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळे नेहमी किचन हे स्वच्छ ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं की कॉक्रोच वगैरे होत नाहीत. आणि लहान मुलं वगैरे असल्यावरती खूप काळजी घ्यावी लागते कारण की जेवढी स्वच्छता ठेवावी तेवढं चांगलं असतं. नाहीतर मग काय घरात पूर्ण वाटच लागते. तर सगळं मी दोन्ही साईडचे कडापे वगैरे छान असे सगळे व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत. सगळं व्यवस्थित सगळं सामान वगैरे उचलून सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्यानंतर छान अशी मी लादी सुद्धा पुसून घेणार आहे. तर आधी सगळं पसारा वगैरे आवरत आहे आणि छान असं सगळं स्वच्छ एकदम क्लीन करून घेत आहे. तर पूर्ण माझा अर्धा ते 1 तास पूर्ण स्वच्छ असं सगळं क्लीन करण्यामध्येच जातो कारण की इतका सारा पसारा पडलेला असतो. 1 घंट्यामध्ये बाळ उठू द्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या घरी लहान बाळ असेल तर माहितीच आहे मुलं किती मस्ती करतात आणि किती पसारा करतात. त्याचं काय वाटत नाही कारण की लहान मुलांचं ते वयच असतं खेळण्याचं. त्याच्यामुळे त्यांना मन रमणं पण मोस्टली खूप गरजेचं असतं. तर सगळं बघा छान असं मी मस्त पुसून वगैरे व्यवस्थित एकदम सगळं ठेवत आहे. आणि मशीनमध्ये कपडे सुद्धा टाकायचे होते. इकडे तिकडे विरूने कपडे फेकले होते. तर म्हटलं चला चालत जेवढे मशीनमध्ये कपडे सुद्धा गोळा करून टाकले आहेत. आणि बघू शकता सगळी क्लिनिंग एकदम छान अशी डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे किचनची. मस्तपैकी सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. सगळे भांडे वगैरे सरकवून छान असे. ह्याच्यामध्ये इतके सारे स्पून झालेले आहेत त्याच्यामध्ये बसत सुद्धा नाही आहेत. तर जेवढे उपयोगी पडणार आहेत तेवढेच ठेवून मी ते बाकीचे एक साईडला छान असे डब्यात भरून ठेवणार आहे कारण की उगाच पसारा नको. जेवढं आपण काढू तेवढं आपल्याला कमीच असतं तसंही. तर छान असं बघा व्यवस्थित जेवढे लागणार आहेत तेवढेच भांडेवरती ठेवलेत आणि बाकीचे सगळे मी असे भरून ठेवलेले आहेत कारण की जे लागत नाहीत गोष्टी त्या उगाच धूळ खात कशाला बाहेर ठेवायच्या. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं की जेवढं लागतं तेवढंच वर ठेवावं. बाकीचं मस्तपैकी व्यवस्थित बांधून बेडमध्ये ठेवून दिलेले आहेत. तर बघा छान असं मस्तपैकी किचन स्वच्छ झालंय. किचन स्वच्छ झालं ना की असं वाटतं की पूर्ण आपलं घरातलं काम आवरलं. इतकं मनाला छान आणि प्रसन्न वाटतं ना घरात की बाबा चला माझं किचन एकदम स्वच्छ एकदम क्लीन आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण माझा अर्धा ते 1 तास छान असं क्लिनिंगमध्येच जातो दररोज. आणि एक साईडला मी ते भांडे घासून ठेवलेले आहेत. ते बेटर पडतं मला एक साईडला ठेवायला कारण की किचनवरती पाणी वगैरे भांड्यांचं पडत नाही. ओलं वगैरे असं छान राहत नाही. त्याच्यामुळे छान असं किचन एकदम कोरडं राहतं. तर एक साईडला भांडे घासून झाले की मस्तपैकी ते वाळत पण राहतात आणि एक साईडला छान असे राहतात. त्याच्यामुळे
एक साईडला असं छान ठेवून देते. तर मस्त मी आता मस्त सगळं किचन आवरलेलं आहे. पटकन तिथली लादी पण पुसून घेते, कारण की काय होतं नंतर एकदम सगळी लादी पुसत बसलं की मग बाळ उठलं की होत नाही. त्याच्यामुळे जेवढे किचनमध्ये जेव्हा मी पसारा आवरते, भांडी वगैरे घासते, तेव्हाच मी तिथली लादी वगैरे सगळं पुसून घेते, कारण की जेणेकरून नंतर मग काही घाई नको व्हायला त्याच्यामुळे. तर मस्तपैकी बघा किचन आवरलेलं आहे आणि आता विरू उठायची वेळ सुद्धा झालेली आहे आणि आम्हाला जायचं आहे डीमार्टला विरूला घेऊन. आणि फ्रीजसुद्धा खाली झालेला आहे, सगळ्या भाज्यासुद्धा संपलेल्या आहेत आणि फ्रीजमध्ये सुद्धा भरपूर पसारा झालेला आहे. तो सुद्धा मला छान ऑर्गनाईज करायचा आहे. भाज्या वगैरे आणल्या की छान असं व्यवस्थित भरून ठेवणार आहे, तर एक स्टॉकमध्ये नक्कीच दाखवेन. आणि बघा सेम कंडिशन हॉलमध्ये बघा इतका सारा पसारा केलेला आहे. मला कधी कधी पसारा बघूनच कंटाळा येतो की म्हणते आता एवढं कधी आवरायचं. सगळे शूज वगैरे सगळं व्यवस्थित वरती उचलून ठेवलेलं होतं मी. त्याला काय ॲलर्जी आहे काही कळतच नाही. सगळे शूज वगैरे जेवढे मी व्यवस्थित ठेवेल ना तेवढं तो 5 मिनिटात तो इकडे तिकडे अस्तव्यस्त सगळं करत असतो. सगळ्या सोप्यावरचा कवर सुद्धा तो ठेवत नाही, त्याला आवडत नाही कवर लावून ठेवलं की त्याच्यावरती बसायला. तसं कवर काढून फेकून देतो खाली आणि मग वर जाऊन बसतो. बघा की असं इकडे बॉल फेक, इकडे बॅट फो, इकडे ते टाक हे टाक सगळं. तर बघा इतका पसारा विरूने मांडून ठेवलेला आहे. आता एवढा सगळा उचलायचं आहे. किचन पूर्ण आवरून झालेलं आहे, मस्तपैकी आवरून किचन सगळं आवरून जेवण वगैरे. आज संकष्टी असल्यामुळे जेवण वगैरे काही बनवलं नाही, उपवासाचं बनवलेलं होतं. विरूला छान अशी खिचडी बनवली होती, त्याला चारून मस्तपैकी डीमार्टला जाऊन आलो. पूर्ण पसारा किचनमधला सगळं आवरलं. आता हॉलमध्ये बघा एवढा पसारा केलेला आहे विरूने ना. दिवसभर पसारा काढून पूर्ण दिवस माझा त्याच्यामध्ये जातो. तर विरूला छान असं आम्ही शूज आणलेले आहेत, सँडल आणलेले आहेत, कारण की त्यांनी एक शूज दिलेले आहेत फेकून आणि एक शूज आहेत ते त्याला छोटे झालेले आहेत, ते येतच नाही आहेत. पायात कुठं जायचं म्हटलं की पटकन घालताच येत नव्हते. तर म्हटलं चला आज विरूला थोडे शूज पण घेऊन यावं आणि एक सँडल पण, जो त्याला बाहेर असं खेळायला वगैरे गेला तर बरा पडेल. तर त्याला लायटिंगवाला शूज इतका आवडतो ना, तुम्हाला काय सांगू. तर छान असं बघा त्याला लायटिंगवाले शूज आणलेले आहेत. तर मस्तपैकी अशी लाईट लागते त्याला त्याच्यामध्ये. त्याला इतकं आवडलं ना ते की म्हणतो हे म्हणून त्याचं चालू झालं की मम्मा हाच घ्यायचा आहे म्हणून. मस्त पायात घालून बघितला त्याने, त्याला खूपच आवडला. तर छान असे मस्तपैकी शूज आणलेले आहेत विरूला. लहान मुलांची चप्पल खरंच खूप क्यूट असतात, मला तर खूपच आवडतात. तर मस्तपैकी बघा विरूला छान असे शूज आणलेले आहेत आणि छान अशी सँडलसुद्धा आणलेली आहे. लास्ट टाईम आम्ही डीमार्टमधून आणलेली, पण त्याला थोडे छोटे होतात डेली असं वेअरसाठी आणलेली. इथे नॉट्स म्हणजे असं छान आहे कमी जास्त करण्यासाठी. लहान मुलं असतील तर त्यांच्या पायाप्रमाणे असं ॲडजस्ट करायला आहे इथे. पण हा घालतच नाही आहे, त्याला ही आवडतच नाही आहे तेवढी. आणि ती थोडी मोठी पण होते त्याच्यामुळे त्याला पायात निघते सारखे, त्याच्यामुळे तो घालतच नाही आणि आम्ही पण घालत नाही मग त्याला. तर म्हटलं चला दुसरी एखादी छान अशी सँडल घेऊन यावी. तर छान सँडलसुद्धा आणलेली आहे, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर लहान मुलांना कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर छान शूज वगैरे छान लागतात, छान दिसतात जीन्सवर वगैरे. आणि डेली वेअरसाठी कसं आपण सँडल वगैरे पटकन घालण्यासाठी पण छान पडतात. तर मस्तपैकी बघा डीमार्टला गेलेले मी. तर विरूला छान असे, आता उन्हाळा आलेला आहे तर मुलांना कॉटनचे कपडे हे खरंच खूप चांगले पडतात, कारण की कॉटनच्या कपड्यामध्ये थंड असं वाटतं. आपण जास्त जाड जीन्स वगैरे किंवा असे पॉलिस्टरचे कपडे वगैरे मुलांना घालणं शक्यतो उन्हाळ्यामध्ये टाळलंच पाहिजे, कारण की एवढी गरमी होते आणि मुलं खूप चिडचिड करतात मग त्याच्यामध्ये की अरे बापरे म्हणून. आणि आपल्याला पण ते काढघाल घालायला सुद्धा तितकाच त्रास होतो आणि त्याच्यामध्ये त्यांना गरमी इतकी होत असते. त्याच्यामुळे शक्यतो कॉटनचे कपडे घालणं हे बेस्ट आहे. तर मस्तपैकी बघा मी त्याला असं घरात घालण्यासाठी छान अशा कॉटनच्या पॅन्ट घेऊन आलेली आहे. मस्त पॅन्ट आहेत. हल्ली आता त्याला ABCD वगैरे असं दाखवतो ना बुकवरती, तर तसंच त्याला पॅन्टवर पण रंगीबेरंगी चित्र असल्याने त्याला घालायला खूप आवडतं. त्याला आपण म्हटलं ना विरू हे बघ ABCDची पॅन्ट किंवा असं गाड्यांची वगैरे असं काय असेल तर दाखवलं ना तर खूप आवडीने घालतो. मग त्याच्यामुळे छान असं मी त्याला कपडे घेताना नेहमी त्याच्यावरती असे कलरफुल चित्र असलेले घेते आणि लहान मुलांना तेच खूप छान वाटतं की कलरफुल घालायला. तसेच मी हा पॅन्ट पीस इथे घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे कमी जास्त आपल्याला जर कमरेला जास्त टाईट किंवा लूज होत असेल तर आपण ॲडजस्ट करू शकतो. असं मस्त नाडा दिलेला आहे त्याला आणि मस्त आहेत कॉटनचे कपडे आहेत, एकदम छान आहे. क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे. इथे पॉकेट आहेत, त्याला पॉकेट पण आवडतं हात घालायला वगैरे असं. तर मस्त बघा छान असे आहे. त्याच्यावरती पण छान असे मस्तपैकी पॉपकॉर्नचं डिझाईन आहे. तर खूप छान वाटलं मला हे. ह्या हाफ पॅन्टसुद्धा खूपच छान आहेत, तुम्हाला खूपच आवडल्या. तर त्याच्यासाठी ते आपण छान असे मी 2 घेऊन आलेली आहे.
मस्त उन्हाळ्याचं म्हटलं त्याला छान असं घालता येईल आणि जेणेकरून ह्याच्यामध्ये मस्त गरमसुद्धा होणार नाही. तर मस्तपैकी बघा छान असे, ह्याचा पण कलर खूप छान आहे, ह्याचा येल्लो कलर आहे मस्तपैकी. आणि खरंच खूप सुंदर आहेत लहान मुलांसाठी घालायला हे कॉटनचे कपडे. तसंच मी हा 2-3 घेतला आणि विरूचे बाबा आले होते सोबत, विरूचे पप्पा, तर त्यांना ही एक खूपच आवडली. ते म्हणतात ही घेस त्याला, मस्तपैकी कलरफुल याच्यावरती डिझाईन आहे आणि खूप छान आहे. असं त्याला इलास्टिकचं आहे आणि असं मधून रेडिश कलरचं आहे बघा. असं खूप एवढी भारी वाटते नाजूक आणि तर त्यांना खूपच आवडली. ते बोलले की ही पण एक त्याला घेच. तर मस्तपैकी बघा इथं छान असं खिसंसुद्धा आहे याला, खूप सुंदर आहे. कलर पण छान आहे, एकदम लाईट कलर असा आहे. तर मला खूप आवडला आणि त्यांनासुद्धा खूप आवडला. तर त्यांनी स्पेशली मला घ्यायला लावलं आहे विरूसाठी. त्यानंतर एक शर्ट होतं, ते मला खूपच आवडलं. तुम्ही बघू शकता असं मोराच्या डिझाईनसारखं असं हे शर्ट आहे. इतकं सुंदर वाटलं मला हे, इतकं सुंदर. आणि त्याचा कलर आता कॅमेरामध्ये एवढा क्लिअर असं दिसत नाही आहे, लाईट दिसतोय, पण खरंच रिअलमध्ये इतका छान आहे. आणि त्याचा कपडासुद्धा इतका सॉफ्ट आहे ना, असा खूपच सॉफ्ट आहे आणि खूप सुंदर आहे आणि अफोर्डेबल पण आहे. आणि ह्याची प्राईस फक्त 199 आहे. 200चा शर्ट आहे, पण खरंच खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. तर मला तर खूपच आवडला म्हणून त्याच्यासाठी मी घेतलेला आहे. त्याच्यावरती मॅचिंग म्हणून मी ही येल्लो कलरची चड्डी घेतलेली आहे, जेणेकरून त्याला हा कंबो घातला तर असं सुंदर दिसणार आहे. त्यानंतर थोडंसं घरातलं सामान आणलेलं आहे, असं मॅगी वगैरे विरूच्या पप्पांना. आणि मस्तपैकी विरूला चॉकलेट आवडतात म्हणून चॉकलेट घेऊन आलेलो आहे, म्हणजे बिस्किट आहेत हे ॲक्च्युली. आणि हे मस्तपैकी मी हे मिराबेलेचे कॉस्मेटिक कोरियाचं हे छान असं पपया फेस शीट आहे, हे मी घेऊन आलेली आहे. फर्स्ट टाईमच ह्या कंपनीचं घेतलेलं आहे मी. चला तर छान असं मस्त गुढीपाडवा आलेला आहे, तर छान असं फेशियल तर झालंच पाहिजे, कारण की मस्त चेहऱ्यावरती ग्लो आला तरच आपण मेकअप वगैरे केला तर छान असं सुंदर दिसणार आहे. तर मी छान असं घरच्या घरी फेशियल करून छान असा हा मास्क यूज करून दाखवणार आहे. त्याचासुद्धा एक मी स्पेशली व्हिडिओ बनवणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. तर एक पपयाचं आणलेलं आहे आणि अजून एक वेगळं आहे कोणता तरी. असे मी 2 आणलेले आहेत. हे बघा, हा आहे बेरीजचा आहे, हा पण खूप छान आहे. ह्याचासुद्धा रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर असे 2 आणलेले आहेत. हे बाय 1 गेट 1 2 होते, तर चला म्हटलं यूज करून बघूयात, म्हणजे तुम्हाला पण फीडबॅक छान असं शेअर करता येईल. त्यासाठी मी छान हे 2 असे घेऊन आलेली आहे. तर अशा पद्धतीने अशी थोडीशी शॉपिंग झालेली आहे. विरासाठी छान असे शूज आणलेले आहेत. मी विराची सँडल दाखवते तुम्हाला. तर हे बघा, अशी विराला सँडल आणलेली आहे. ही पण मस्त आहे, एकदम छान आहे. कलर पण छान आहे, असं व्हाईट कलर आणि मस्त ब्ल्यू कलरचे पट्टे आहे त्याला. डेली वेअरसाठी छान पडते काढ घाल करायला. तर मस्तपैकी फर्स्ट टाईम अशी त्याला सँडल आणलेली आहे. तर अशा पद्धतीने छान असं थोडीशी शॉपिंग झालेली आहे. आणि विरूला पण भारी वाटलं, कारण की मध्ये त्याची तब्येत खराब असल्यामुळे त्याला कुठेच बाहेर वगैरे फिरायला आम्ही सध्या अवॉइड करत होतो. पण आज त्याला भरपूर दिवसांनी डीमार्टमध्ये घेऊन गेलेलो. तो डीमार्टमध्ये गेल्यावर इतकी मस्ती करतो. तो डायरेक्टली जे किड्स सेशन आहे तिथं जातो आणि त्याला बॉल वगैरे बॅट वगैरे त्याच्यासोबतच खेळायचं असतं किंवा गॉगल लावायचा असतो. आजही त्यांनी सेम तशीच हरकत केलेली आहे, खूप मस्ती केलेली आहे. आणि फायनली आता घरी आल्यावरती त्याला जेवण वगैरे चाललं आणि आता झोपी गेला आहे तो. तर म्हटलं चला, तुम्हाला माहितीच आहे लहान मुलं असल्यावरती घरात ते झोपल्याशिवाय आपलं कुठलंच काम होत नाही. तर म्हटलं पटापट आता सकाळी किचन आवरून घेतलं होतं आणि आता सकाळी जे झोपला होता तेव्हा सगळं घरातलं काम आवरून घेतलं होतं. आणि नंतर आता दुपारी झोपला, तर आता आपलं चालू आहे दुपारचे कामं. तर मस्तपैकी पटापट आता सगळं आवरून घेते आणि भेटूयात आवरल्यानंतर. तर आता पटापट मस्तपैकी सगळे हॉलमधला पसारा आवरत आहे. सगळे विरूचे शूज वगैरे आणलेले नवीन वगैरे आणि जुने वगैरे सगळे व्यवस्थित तिथे मी शू रॅकवरती छान असे ठेवून दिलेले आहेत. विरूने बॉक्ससुद्धा मोठा तो काढलेला आहे खेळायला आणि त्याच्यामध्ये बसतो वगैरे. तिथे बाजूला आहे तर बॉक्समध्ये बॉल वगैरे जेवढे पण सगळं काही उचलून ठेवा, तर सगळं परत आहे तसंच करून ठेवतो. तर चला म्हटलं सामान वगैरे सगळं आणलेलं आहे ते उचलून ठेवते. विरूचे नवीन कपडे वगैरे जेवढे आणलेले आहेत तेवढे सगळे व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवते, म्हणजे कसं जेव्हा केव्हा लागेल तेव्हा ते यूज करता येतील, घेता येतील. तर छान असं व्यवस्थित सगळ्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत. सगळं सामानसुद्धा व्यवस्थित डीमार्टमधला जेवढं सामान आणलेलं आहे तेवढंसुद्धा सगळं लावून घेत आहे. तर चला भेटूयात थोड्या वेळात. त्यांनी छान असं दिवसभर घरातली कामं वगैरे सगळं आवरणं, पूर्ण दिवस कामामध्ये जातो लेकरं असले की. तर बघा आता विरा उठलेला आहे आणि बघा तो माझ्यासोबत खेळतोय. तर आता तेव्हा एवढा सगळा पसारा मी आवरला
एवढा सगळा मी पसारा आवरला होता आणि जस्ट उठून त्याला 15 मिनटं झाले की नाही तर सगळा पसारा जसं तसा सगळीकडे पसरलेला आहे. आणि हे बघा याची मस्ती बघा कशी चालू झाली आहे बघा. इकडून चढ अंगावर, तिकडून चढ इकडे तिकडे, असं आहे बघा किती मस्ती चालू आहे. ए बाळा तसं हे हात नाही लावायचं, असं बोर्डला हात लाव, हे कर ते कर, किती मस्ती करतो बघा बघा. त्याच्या डॅडांसोबत मस्ती करत. तर काय म्हणावं लेकरांना, आजकाल लेकरं खूपच आगाऊ झालेले आहेत. डॅडासोबत गप्पा मारत बसलाय, काहीतरी म्हणतोय डॅडांना. तर अशा पद्धतीने दिवसभर मस्तपैकी लहान मुलं असले की पूर्ण दिवस कामामध्ये जातो, त्यांच्या मागे जातो. तर तुमचाही असंच जात असेल, तुमच्याकडे लहान लेकरं असतील तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.